नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी आशा आकांक्षा या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत कोलंबी भात, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने, तेही चविष्ट असं. सर्वात पहिल्यांदा आपण भात शिजत लावलेला आहे. हे आहे कोलंबी, मी स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेले आहे. आणि कोलंबी भातासाठी छोटी कोलंबी अगदी योग्य ठरते, कारण ती खूप चविष्ट होते कोलंबी भातासाठी. आणि कांदा, हा अख्खा मसाला घेतलेला आहे, तो पण अगदी खूप कमी प्रमाणात आहे. हे आपलं लाल तिखट, हळद आणि गरम मसाला. तुम्ही ऑप्शनल म्हणून चिकन मसालासुद्धा घेऊ शकता किंवा मीठ मसाला पण घेऊ शकता. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आहेत, 1 टॅमॅटो आहे आणि 1 बटाटा आहे. अगदी खूप कमी प्रमाणात आणि खूप कमी पदार्थामध्ये आपण हा कोलंबी भात बनवणार आहोत आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. त्याच्यामुळे आपल्याला काही जास्त वेळ पण लागणार नाही आहे आणि हा झटपट होणारा पदार्थ आहे. सो आपण सुरुवात करूया. चला तर मंडळी, आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. सर्वात पहिल्यांदा आपण तेल घालणार आहोत. तर आता आपलं पानाचं तेल गरम झालेलं आहे. आपण याच्यामध्ये सुरुवातीला अख्खा मसाला टाकणार आहोत. कांदा टाकणार आहोत. कांदा लवकर शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडं मीठ टाकणार आहोत. सध्या थोडंच टाकणार आहोत सुरुवातीला, पुन्हा गरज वाटली तर आपण थोडं घालू शकता. खूप कमी तेल घातलेलं आहे मी, कारण मला खूप कमी तेल आवडतं. तुम्हाला जर जास्त तेल आवडत असेल तर तुम्ही जास्त तेल घालू शकता. आणि अख्खे मसालेसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकता. तर बघू शकता मित्रांनो, आपला कांदा आहे हा पूर्णपणे व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत. हे मसाले सर्व एकत्र टाकणार आहोत.
आता आपण ही कोलंबी जी साफ करून आणि स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेली आहे ती आपण टाकणार आहोत. ही कोलंबी बिर्याणी कुकरमध्ये पण खूप छान होते. त्याची रेसिपी मी नंतर तुम्हाला दाखवणार आहे. कुकरमध्ये पण छान होते कोलंबी बिर्याणी. तर आपण थोडंसं पाणी घालणार आहोत. आपण सुरुवातीला थोडं मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे आपण आता खूप थोडंसं मीठ घालणार आहोत. आता आपण याची थोडी वाफ काढून घेणार आहोत. 2 मिनटं ते 5 मिनटं आपण हे शिजू द्यायचं आहे. तोपर्यंत आपण बटाटा कापून घेणार आहोत. तर बघू शकता मित्रांनो, आपण खूप छान असा उकळ आलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये बटाटा घालणार आहोत. बटाटा मी धुवून घेतला होता, त्याच्यामुळे कापल्यानंतर मी धुतलेला नाही आहे. आता हे आपण 10 ते 15 मिनटं शिजण्यासाठी ठेवणार आहोत. तर आपला आता बटाटा हा शिजत आलेला आहे आणि कोलंबीसुद्धा बऱ्यापैकी शिजलेली आहे. तर मी याच्यामध्ये थोडासा चिंचेचा कोळ टाकणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिंचेचा जो कोळ किंवा कोकम वगैरे टाकू शकता, पण ऑलरेडी आपण टॅमॅटो टाकलेला आहे तो पुरेसा आहे. पण मला थोडं चिंच आवडते आणि आंबटपणाही आवडतो, म्हणून मी ॲडिशनल म्हणून ही चिंच टाकत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार फक्त टॅमॅटो टाकू शकता किंवा अजून काही ॲड करू शकता, म्हणजे चिंच किंवा कोकम. तर हे पण थोडं आपण शिजून द्यायचं आहे. आणि मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर कापलेली आहे, तर हे आपण गार्निशिंगला नंतर वापरणार आहोत. तर बघू शकता तुम्ही, ही आपली ग्रेव्ही पूर्णपणे तयार झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये हा जो भात शिजवून घेतलेला आहे तो टाकणार आहोत. तुम्हाला किती ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही भात ॲड करू शकता. मला खूप ड्राय आवडतो म्हणून मी जास्त भात घालणार आहे. तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. हा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. मंद आचेवर याची पुन्हा एक वाफ काढून घ्यायची आहे. तर आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि मी घाटून सुद्धा घेतले व्यवस्थित.
कोथिंबीर व्यवस्थित त्याचा फ्लेवर ॲड होण्यासाठी मी व्यवस्थित घाटून घेतलेली आहे. तर अशाप्रमाणे आपला कोलंबी भात तयार झालेला आहे. गरम गरम सर्व करण्यासाठी तुम्ही पाहू शकता. व्यवस्थित असा कोलंबी वगैरे सगळीकडे पूर्ण पसरलेली आहे. तिचा फ्लेवर छान वास येतो आहे. अशी चविष्ट अशी अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीचा कोलंबी भात आपला तयार झालेला आहे. तर मंडळी, पाहिलं तुम्ही, अतिशय सोप्या पद्धतीने आपण कोलंबी भात बनवलेला आहे. हे पुरुष मंडळीसुद्धा बनवू शकतात, इतकी सोपी पद्धत आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. खूप छान होते आहे ही रेसिपी आणि खूप छान लागतो हा भात. तर तुम्हाला या रेसिपी संबंधित काही शंका असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. आणि तुम्ही बनवल्यानंतर कशी झाली हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टिल देन, गुड बाय.